महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपर शांततामय वातावरणात पार पडला। जिल्हा दक्षता समितीने कडक यंत्रणा राबविल्याने पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर कुठलाही अनुचित प्रकार अथवा गोंधळ न होता पार पडला। यंदा प्रथमच केंद्रावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे। विद्यार्थी दशेतील उच्च शिक्षणाची पायरी समजली जाणारी 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। इचलकरंजी विभागातील 11 केंद्रावर 9832 विद्यार्थ्यांनी इंग्रजी पेपर दिला। इचलकरंजी परिसरात गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, डीकेडी महाविद्यालय, संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज रुकडी, रयत हायस्कूल कॉलेज हुपरी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ज्युनियर कॉलेज अँड हातकलंगले, श्री बालाजी माध्यमिक विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज, तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज, शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज यड्राव, दी न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अशी 11 परीक्षा केंद्रे आहेत। परीक्षेचा पहिला दिवस असल्याने परीक्षा केंद्रासमोर विद्यार्थ्यांसोबत पालकांची गर्दीही झाली होती। सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थी पालकांच्या बैठक क्रमांक पाहण्यासाठी वर्दळ सुरू झाल्याने प्रत्येक केंद्राबाहेर जणू जत्राच फुलली होती। एका रांगेतून तपासणी करूनच परीक्षार्थींना केंद्रात सोडले जात होते। प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पेपर केंद्रावर पोहोचण्यासाठी 11 रनरसह एकूण 10 कर्मचारी कार्यरत आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता समितीसह भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असून हे पथक केंद्रातील शाळांना सतत भेटी देऊन विशेष लक्ष ठेवत आहे।